त्वरित लावून घ्यायचा अलिबाग. मृणाल, माझा आवाज जर आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर थोडं फास्ट घ्यायचं आहे, अन्यथा आपल्याला फायनलाइज केलं जाईल इथे. कारण 10 मिनिटात आपल्याला 2 ओव्हर कंप्लीट करणं बंधनकारक असणार आहे. पहिलं षटक. अलिबाग संघाचा प्रतिनिधी इथे आलेला नाही आहे. जर आपला प्रतिनिधी इथे आला नाही तर आपल्याला इथे पेनल्टी देण्यात येईल. पार्टीला सगळे असतात, मात्र प्रतिनिधी जायला कोण नसतं. चांगला अनुभव आहे मला पण. येस, लेट्स प्ले. पहिला चेंडू गोलंदाजी मार्कवर सार्थक सर पाटील. राईट आर्म राऊंड विकेट या इनिंगची सुरुवात होतोय. पहिला चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू सरळ बॅटने खेळण्यासाठी फलंदाजाला अक्षरशः मजबूर केले. मजबूर यासाठी म्हणतोय मित्रांनो, कारण या विकेटवर जर विचार केला ना, योग्य टप्प्यावर जर लाईन गोलंदाजी केली ना तर फलंदाजाला तितकं खेळणं सोपं नाही आहे. कारण आपण पाहिलं रात्रीचं वातावरण आहे, विकेट एकदम शांत झालेली आहे, चेंडू थोडीशी हरकत करतो या विकेटवर. चांगल्या टप्प्यावर गोलंदाज चेंडू टाकला, सरळ बॅटने पुन्हा मारण्याचा प्रयत्न जरूर केला. आउटसाइड एज, रनआउटची संधी. इथे मात्र चांगल्या पद्धतीनं कलेक्शन नव्हतं. कलेक्शन नसल्यामुळे कदाचित आपण पाहिलं तर जीवनदान मिळते फलंदाजी करत फलंदाज संतोष याला. पहिल्या 2 चेंडूंवर पाहिलं ना तर 2 धावा दोन्ही फलंदाजाने काढल्यात आणि आपलं स्वतःचं इथे अकाउंट ओपन आणि संघाचं देखील खात्यामध्ये भर केली आहे. राईट आर्म राऊंड विकेट सार्थक सर पाटील. इथे दिल स्कूप करण्याचा प्रयत्न, मात्र सार्थककडे असलेलं टॅलेंट आपण पाहतोय. पहिली विकेट, पहिला हादरा भेरसे या संघाला लागतोय. धन्यवाद डीजे. पहिली विकेट येते जिथे आपण पाहिलं सार्थक सर पाटील हा गोलंदाज गेले कित्येक वर्ष सातत्यपूर्ण चांगली कामगिरी आपल्या संघासाठी करतोय. अलिबागमधील एक यंग टॅलेंट. अलिबाग म्हटलं की मित्रांनो गोलंदाजीचा भरणा असलेला हा एरिया म्हणावा लागेल, कारण खूप मोठ्या एरियातून हा संघ निर्माण झाला आहे. कारण आपण पाहिलं ना तर मृणाल वर्सोलकर यानं ही टीम जवळ मागील 2 वर्षापूर्वी बांधली गेली. मागील एक वर्ष त्यांना काही नंबर कुठे काही मिळालं नाही. त्यानंतर मात्र या टीमची मेहनत, कारण दिवसभर कंटिन्युएशनमध्ये प्रॅक्टिसमध्ये असलेली ही सगळे खेळाडू आपण पाहतोय. त्याच्यामध्ये प्रिन्स बोकाडे असेल, आयुष बोकाडे असेल, सार्थक सर पाटील असेल, विराज जुईकर असेल, स्वतः मृणाल वर्सोलकर असेल, खूप मेहनत त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. शॉर्ट पिच पद्धतीने टाकलेला चेंडू, इथे काहीतरी वेगळं करण्याचा जरूर प्रयत्न होता. मी नेहमी म्हटलं क्रिकेटमध्ये 6 चेंडू वेगवेगळ्या पद्धतीने टाकणारा गोलंदाज नेहमी यशस्वी होतो. मात्र जिथे चांगले चेंडू जर आपले पडत असतील तर वेगळं काही करण्याची गरज काय, हा देखील एक प्रश्न आहे. इथे वाईट चेंडू आल्यानंतर एक अवांतर स्वरूपात धाव मिळते धाव फलकावर. इथे कमबॅक जरूर केलंय सार्थक सर पाटीलनं. सार्थकचा वेग मित्रांनो पाहतोय ना, अचूक टप्पा, अचूक लाईन, अचूक लेंथ आणि अचूक दिशा, अशा पद्धतीचं या षटकाचं वर्णन नक्कीच करावं लागेल मित्रांनो. यावेळेस ओव्हरपिच चेंडू, ओव्हरपिचला माफी नाही. चेंडू डीप मिड विकेट काऊ कॉर्नरच्या बाहेर, षटकार. आणि त्या खराब चेंडूचा सामना चांगल्या पद्धतीने केलाय. सूरजच्या बॅटमधून एक चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला, जिथे नॉन स्ट्राईक एंडमध्ये असलेला करण मात्र यावेळेस थोडासा शांत पाहायला मिळतोय.
यावेळेस पुन्हा एकदा आडव्या बॅटनं मारण्याचा ऑन द राईज मारण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाही आहे. सार्थकनं जरूर कमबॅक केलं आहे. एक षटकार आल्यानंतर कुठेतरी आपल्यामध्ये असलेला वेग आणि टप्पा याच्यावर कंट्रोल केला आणि ह्या चेंडूवर आपण पाहिलं ना कोणती धाव मिळाली नाही आहे. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर एक षटकार जाऊन देखील 9 धावा धावफलकावर, 1-9 अशी धावसंख्या. जिथे पहिलं षटक आपण समाप्त होताना पाहतोय. दुसरं षटक नेहमीप्रमाणे गोलंदाजी मार्कवर गोलंदाज जुनेद फकी हा देखील एक नवोदित गोलंदाज आपण पाहतोय अलिबाग संघाकडून. हॅलो, 4 षटकांचा सामना. पहिल्या षटकामध्ये 9 धावा. करण म्हात्रेकडे एक चांगला दांडगा अनुभव आहे. करण या मोसमामध्ये भन्नाट फॉर्मला आहे. मोठ्या लीग खेळण्याचा त्याला वेगळा अनुभव आहे. मोठ्या स्पर्धा खेळण्याचा त्याला वेगळा अनुभव आहे. त्यामुळे करणला आज एक मोठी इनिंग करावी लागेल. एक चांगली इनिंग बिल्ड करावी लागेल आणि एक सन्मानजनक धावसंख्यापर्यंत आपल्या संघाला त्याला पोहोचवावं लागेल. डिंडल्या आपने तो सबकी दिल जीत लिए भाई. पहिला चेंडू जुनेद फकीचा वेगवान चेंडू फलंदाजाला अक्षरशः बीट केलंय. करण म्हात्रेने जरूर मोठा स्ट्रोक लगावण्याचा प्रयत्न केला होता. मात्र चेंडू इतकाच वेगवान होता ना की बॅट फिरवायच्या अगोदरच चेंडू विकेट किपरच्या हातात विसावलाय. जुनेद फकी पुन्हा एकदा. ओहो, व्हॉट अ फॅन्टास्टिक पीस ऑफ बॉलिंग बाय जुनेद फकी. बॅक टू बॅक करण सारख्या फलंदाजाला 2 चेंडू निर्धाव टाकण्यामध्ये यश आलंय. अप्रतिम गोलंदाजी. पहिल्या षटकामध्ये जिथे 9 धावा आल्या तिथे मात्र अलिबाग संघाने नक्कीच कमबॅक केलंय. पहिल्या षटक पॉवर प्लेचं षटक, एक षटकार वगळता चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल प्रिन्स सार्थक सर पाटील याची. हो, यावेळेस लेग बिफोरचा अपील जरूर केलाय. अपीलमध्ये उत्साह जास्त होता, आत्मविश्वास अजिबात नव्हता. कारण बॅटने आलेली ही एक धाव पाहतोय. करण मात्रेचा आत्मविश्वास जरी वाढवला नसेल मात्र संघाचा धावफलक नक्कीच एकने वाढेल. धावफलक जाऊन पोहोचतोय तो अर्थात 10 धावा. मागील काही सामन्यांमध्ये या मैदानावर धावांची बरसात होत होती. इथे मात्र ती बरसात थांबवली आहे किंवा आपण म्हणूया कुठेतरी या मॅचमध्ये अप्रतिम आणि अचूक टप्प्यावर, अचूक लाईन अँड लेंथवर कंट्रोलपूर्वक गोलंदाजी पाहायला मिळाले. यावेळेस अतिशय चांगला चेंडू वेगावर स्वार होऊन करतोय तो गोलंदाजी जुनेद फकी. अतिशय दर्जेदार गोलंदाजी पाहायला मिळाली. जय बापदेव भिरसे संघाचं आपण पाहतोय. थोडीशी आपण पाहिलं ना गाडी रुलावरून पटरीवरून बाहेर सरकताना पाहायला मिळते. शॉर्ट पिच चेंडू हवेत. झेल होणार का? इथे मृणाल वर्सोलकर झेल खाली आणि मृणालने पकडलाय झेल आणि इथे संपलाय करण म्हात्रे याचा खेळ. सार्थक सर पाटीलनं जी सुरुवात केली होती ना ती सुरुवात आपण पाहिलं जुनेद फकीने देखील केली आहे. न्यू बाटर मैदानात दर्शन येतोय. दर्शनकडे देखील मोठमोठ्या पद्धतीने मारलेले फटके मारण्याचा अनुभव आहे. दर्शनकडे देखील मोठमोठे स्ट्रोक आहेत. एखादा मोठा स्ट्रोक या मॅचमध्ये आपण पाहिलं ना धावसंख्येला आकार देईल आणि एक थांबलेले मॅच कुठून तरी सुरू होईल
असं म्हणायला हरकत नाही आहे. आता एखादा स्ट्रोक येणं गरजेचं आहे, पार्टनरशिप बिल्ड होणं गरजेचं आहे, पार्टनरशिप सोबत धावा पण येणं गरजेचं आहे. ते जय बापदेव भेरसे या संघासाठी. जय मल्हार अलिबाग हा संघ आपण पाहतोय कुठेतरी हवी होताना पाहतोय. जय बापदेव भेरसे या संघा पुढे. ओ यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. आणखीन एक फलंदाज मैदानाच्या बाहेर.
गोल्डन स्पॉटवर पडलाय, हा देखील चेंडू निर्धावालाय. 17 धावा धावफलकावर लागल्यात. फुलटॉस चेंडू जरूर होता, मात्र हा चेंडू देखील व्यवस्थित टायमिंग साधू शकला नाही फलंदाज. या चेंडूवर देखील एक धाव जरूर आली आहे, मात्र भेरसे संघासाठी एक धाव तितकी महत्त्वाची नाही आहे. मोठे स्ट्रोक येणं गरजेचं आहे. 4 चेंडूंमध्ये 1-2 मोठे स्ट्रोक जर आले नाही तर भेरसे संघ हा अडचणीत येऊ शकतो. आणि आपण पाहतोय स्ट्राईक एंडला फलंदाज सूरज कवळे. हो, अप्रतिम गोलंदाजी, अतिशय चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते ती जय मल्हार अलिबाग या संघाकडून. खरोखर सुंदर अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. इथे काहीतरी वेगळं करण्याच्या नादामध्ये आपण पाहतोय दिशा भरकटतोय, टप्पा चुकीचा टाकतोय स्वैर चेंडू. या इनिंग मधली पहिली अवांतर धाव म्हणावी लागेल ती अर्थात गोलंदाज कडून पाहायला मिळते सर्वेश भगत. यावेळेस मारलेला फटका नशिबाचा आलेला हा चौकार पाहायला मिळतोय बापदेव फिरसी संघासाठी. उडीज ए मास्टर. या इनिंग मधले 2 चेंडूंचं खेळणं बाकी. पुन्हा एकदा आउट इनसाइड एज, आणखीन एक चौकार. 27 धावा अंतिम षटकातील अंतिम चेंडूचा खेळ येणं बाकी. 27 धावा धावफलकावर लागल्यात. 8 धावा आलेल्या बोनस स्वरूपात या आलेल्या आज म्हणायला हरकत नाहीये. इथे मात्र शॉर्ट पिच पद्धतीने टाकलेला चेंडू फलंदाज बाद. इनिंगची समाप्ती. विजयासाठी 28 धावांची गरज, 27 धावा बनवलेल्या आहेत त्या अर्थात जय बापदेव भेरसे या संघानं. कमॉन डीजे मास्टर.
मृणाल आणि विराज जुईकर आपण स्ट्राईक एंडला पाहतोय. मृणाल वर्सोलकर एक हार्ड हिटर फलंदाज या संघाकडून आपण पाहतोय. स्ट्राईक एंडला करण मात्र एक गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतोय. करण आणि मृणाल हे द्वंद्व आपण बेस्ट वर्सेस बेस्ट मैदानात पाहायला मिळते. रामराज विभागातील एक आयकॉन खेळाडूमधून बऱ्याचशा स्पर्धेमध्ये करणची देखील वर्णी लागताना पाहतोय. आणि अलिबाग तालुक्यातील एक 360 डिग्री खेळाडू आपण मृणाल वर्सोलकरला देखील पाहतोय. पहिला चेंडू आपण पाहतोय राईट आर्म राऊंड विकेट करण मात्र बॉलिंग मार्क. पहिला चेंडू जरूर शॉर्ट पिच चेंडू होता. इथे काय घडलंय तू मै मिस कॉलिंग मिस अंडरस्टँडिंग ताळमेळ पाहायला मिळाला नाहीये. विराज जुईकर आणि आपण पाहिलं तर मृणाल वर्सोलकर पहिला चेंडू शॉर्ट पिच चेंडू जरूर होता. ऑफ स्टंपवर सफल होऊन नेहमीप्रमाणे आपला फ्लाइंग स्वीप मारण्याचा प्रयत्न होता. मात्र अतिरिक्त उसळी चेंडूने घेतली आणि या चेंडूवर पाहिलं तर संघाचं स्वतःचं अकाउंट केलंय ओपन तरी मृणाल वर्सोलकर याने. यावेळेस ओव्हर पिच चेंडू विराज जुईकरच्या बॅटमधून एक ब्रँडेड फटका चेंडू सीमापार षटकार. हवे क्षेत्ररक्षक झेल खाली जातोय का मात्र सेफ झोन मध्ये चेंडू जाऊन लँड होतोय. आणि सेफ झोन मध्ये चेंडू लँड झाल्यानंतर आपण पाहिलं तर या चेंडूवर देखील 2 धाव मिळतात. आणि या 2 धावांनी आपण पाहिलं तर संघाचा धावफलक जाऊन वधारतोय वाढतोय जाऊन पोहोचतोय तर 9 धावा. पहिलं षटक प्रगतीपथावर आहे. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये विराज जुईकरने ठरवलंय की आपण अटॅकच करायचा. सरळ बॅटने मोठा स्ट्रोक लगावण्याचा जरूर प्रयत्न आहे. इथे मिस टाइम स्ट्रोक पाहायला मिळाला. आज मात्र विराज जुईकरचा दिवस आहे असं रात्र आहे असं म्हणावं लागेल. कारण 2 चेंडूंवर लगातार त्याला 2 जीवनदान मिळालेत. मृणाल वर्सोलकर एक विध्वंसक फलंदाज एक हार्ड हिटर फलंदाज म्हणून त्याची ओळख आहे. स्ट्राईक एंडला करण म्हात्रेच्या अगेन्स्ट कशा पद्धतीने फलंदाजी करणार. इथे रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. रिव्हर्स अटेम्प्ट केल्यानंतर डीप थर्ड मॅन क्षेत्रामध्ये आणखीन एक चौकार चेंडू सीमा रेषावर 4 धावा. चला आता मात्र या पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये जी सुरुवात जय मल्हार संघाला हवी होती ना ती मात्र सुरुवात आता मात्र दोनही फलंदाजाने करून दिली आहे. विराज जुईकरच्या बॅटमधून देखील षटकार पाहायला मिळाला. इथे आउटसाइड द ऑफ स्टंप चेंडू जरूर टाकलाय. पंचांनी या चेंडूला स्वैर घोषित केले. ॲज पर लॉ नंबर 22 क्रिकेट नियम क्रमांक 22 नुसार दिला जाणारा हा चेंडू स्वैर असणार आहे. आणि या स्वैरनिशी धावफलक वाढतोय जाऊन पोहोचतोय ते अर्थात 15 धावा. जिथे 28 धावा बनवायच्या आहेत अर्ध्यापेक्षा जास्त धावा. फुल टॉस चेंडू आहे आणि या चेंडूला डीप मिड विकेटला चेंडू खेळून काढला. चेंडू जातोय सरळ सीमा रेषा पार चौकार.
चांगली सुरुवात करून दिली, अर्थात करण म्हात्रे यांचं महागडं षटक पाहायला मिळालं. एक षटकार, 2 चौकार त्याच्या षटकामध्ये गेलेत. विराज जुईकर स्ट्राईक इनला पुन्हा एकदा सज्ज होतोय. स्मिथ येतोय गोलंदाज. स्मिथ म्हात्रे, विराज जुईकरनं स्विच हिट करण्याचा जरूर प्रयत्न केला होता, मात्र स्मिथ म्हात्रेने नक्कीच त्याचा टान्स ओळखला. त्याच्या गोलंदाजीमध्ये असलेली कौशल्यता किंवा गुणवत्ता इथे नक्कीच या चेंडूवर त्याने दाखवली आहे. 18 चेंडू आणि 9 धावांची गरज असताना हा चेंडू निर्धावाला आहे. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने मारण्याचा प्रयत्न, बॅक टू बॅक दुसरा चेंडू निर्धाव येतोय. अजूनही मित्रांनो विचार केला ना तर 8 धावांची गरज, 9 धावांची गरज आहे. आणखीन एक मोठा स्ट्रोक, विराज जुईकरच्या बॅट मधून एक षटकार येतोय. कम ऑन डीजे मास्टर. हा फलक 6 ने वाढतोय आणि जाऊन पोहोचतो अर्थात 25 धावा. अजूनही 3 धावांची गरज आहे. या मॅच मध्ये जवळजवळ चित्र स्पष्ट झालंय. जय मल्हार अलिबाग या संघानं एकतर्फी वर्चस्व या मॅचवर, या सामन्यावर पकड निर्माण केली आहे. इथे मात्र फ्लाइंग स्विंग पाहायला मिळाला. आणखीन एक ब्रँडेड फटका, विजयी चौकार विराज जुईकरच्या बॅट मधून पाहायला मिळतोय. अभिनंदन जय मल्हार अलिबाग, एकतर्फी विजयी आपण संपादन केलात. विराज जुईकरची अफलातून फलंदाजी, मृणाल वर्सलकोची देखील चांगली फलंदाजी पाहायला मिळाली. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच, ज्यानं आपल्या षटकामध्ये फक्त 2 धावा खर्च करून 2 विकेट घेतल्या असला जुनेद फकी ठरतोय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. जुनेद आपण यायचं आहे मॅन ऑफ द मॅच. जय मल्हार अलिबाग आणि एकवीर अथळ या संघांमध्ये दुसऱ्या राऊंडचा सामना लगेच होणार आहे.